आपण अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडा शिवारामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी संदीप घोंगे म्हणून यांच्या शेत आहे। शेतामध्ये आपण पाहू शकता की शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आणि यात पाहू शकता की हा शेतकरी जो आहे हा शेतकरी अक्षरशः या पाण्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी डुबलेला दिसतं। पाहू शकता की किती पाणी या शेतामध्ये आहे। पाहू शकता की या शेतकरी पाहू शकता पहा हा सध्या हा उभा आहे, त्यात कमीत कमी 7 ते 8 फूट पाणी आहे। आता आपण पाहिलं की थोडा शेतकरी आतमध्ये गेला होता आणि आता सध्या उभा आहे 3 ते 4 फुटाला उभा आहे। 7 ते 8 फूट या ठिकाणी या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। पूर्ण परिसर जो आहे हा पूर्ण परिसर सध्या जो पूर्ण शेतामध्ये याचं सोयाबीनचं शेत आहे। 4.5 एकर शेत आहे आणि 4.5 एकामध्ये याचं 2 एकर शेत जे आहे 2 एकर शेत पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। आपण पाहू शकता की संदीप घोंगे म्हणून शेतकरी आहे आणि याचं पूर्ण शेत जे आहे या शेत जे आहे हे शेत पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। बघा शेतकरी जे आहे बा पाहू शकता शेतकरी जो आहे सध्या पाण्यात गेलेला आणि पाण्यात म्हणजे इथं त्या ठिकाणी असं झालं की या शेताचं स्विमिंग पूल झालेलं आहे। आणि सध्या आपण पाहू शकता की शेतकरी जो आहे यामध्ये आपल्याला सध्या पाण्यामध्ये पोहताना दिसत आहे। आपल्याला पाहू शकता की सध्या काय पाहू शकता कसं सध्या स्विमिंग करतो आहे म्हणजे झालं कारण या शेताला जो आहे शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे म्हणजे स्विमिंग पूलचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसत आहे। अशीच परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। आणि काल जो रात्री जो पाऊस झाला सदृश्य पाऊस झाल्यामुळे ढगफुटी सध्या पाऊस झाल्यामुळे संपूर्ण शेताला जो आहे तलावाचं स्वरूप आलेलं आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।